शेगाव दर्शन प्लॅन करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. इथे येण्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन आहे रेल्वे. जर रेल्वे शक्य नसेल तर बसने येऊ शकता. रेल्वे स्टेशन पासून मंदिरापर्यंत संस्थांच्या निशुल्क गाड्या तुम्हाला घेऊन जातात. शेगाव मध्ये येऊन हॉटेल घेण्याची अजिबात गरज नाहीये, कारण अगदी 60 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत एसी नॉन एसी मध्ये राहण्याची व्यवस्था शेगाव संस्थांनीच भक्तांसाठी केलेली आहे. तुम्ही फॅमिली सोबत नसाल, मित्रांसोबत किंवा एकटे आला असाल तर अगदी 60 रुपयामध्ये तुम्हाला डॉर्मिटरी बेड दिला जातो. तुम्ही जर दर्शनासाठी सकाळी गेलात किंवा गुरुवारी गेलात तर 2-3 तास लागू शकतात आणि आता अर्ध्या तासाच्या आत आपलं दर्शन होतं. मंदिराच्या जवळ सर्व भक्तांसाठी निशुल्क महाभोजनाची व्यवस्था देखील आहे. श्रींच्या समाधी दर्शनानंतर तुम्ही जा नागझरीला, त्यांचे गुरु गोमाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी. 7 किलोमीटरचे रिक्षावाले येऊन जाऊन 70 रुपये घेतात. नागझरीवरनं शेगावला माघारी आल्यावर गुरुवार असेल तर इथला पालखी सोहळा पाहून जा कृष्णाजीच्या मळ्याकडे. अतिशय सुंदर मंदिर आणि प्रांगण तिथे पाहायला भेटेल. त्यानंतर जा महादेव मंदिरात आणि मग जा श्रींचे वास्तव्य असणाऱ्या बंकट सदन मध्ये. अशा प्रकारे एका दिवसात तुमचं पूर्ण शेगाव दर्शन होऊ शकतं. तुम्ही 1-2 दिवस राहिला तर तुमचा संपूर्ण प्रवास आणि राहण्याचा खर्च 500 ते 1000 रुपये होईल. जे कोणी लोक शेगावला येण्याचा प्लॅन करताय त्यांच्यासोबत ही रील नक्की शेअर